नागपूर ग्रामीण चालक पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न 767 गुणिला 101 बरोबर किती? बघा, सगळ्यात पहिले तर एकक स्थानी इथे 8 आहे आणि इथे 1 आहे. 8ने 1ला गुणल्यानंतर एकक स्थानी 8 आला पाहिजे, जे की इथे 2 ऑप्शनमध्ये 1 आणि 2 मध्ये आहे. इथे नाही आहे आणि हे इथे सुद्धा ऑप्शन अवेलेबल नाही, म्हणून हे ऑप्शन 2 डायरेक्ट सरळ सरळ कट करू शकतो. आता ह्याच्यामध्ये अजून एक ट्रिक अशी आहे की तुम्ही सरळ सरळ गुणाकार करू शकता आणि दुसरं एक मेथड आहे जे मी थोड्या वेळानंतर सांगणार आहे. पहिले आपण गुणाकार करून बघू. 768 गुणिला 101. इथे 1ने गुणलं तर इथे किती येतील? 768 येतील. इथे प्लस किंवा शून्य लिहित असाल तर शून्य. इथे सगळेच 3 शून्य येतील. प्लस इथे प्लस ह्या 1ने गुणल्यानंतर इथे किती येतील? हे सरळ करतो मी थोडंसं कॅल्क्युलेशन. थोडीशी स्क्रीन आडवी झाली आहे. 768 गुणिला 101. या 1ने गुणल्यानंतर 768 प्लस या शून्याने गुणल्यावर 1 2 आणि 3. इथे प्लस प्लस या परत 1ने गुणल्यानंतर 768. इथे 8ला 8, इथे 6ला 6, 7 आणि 8 5, 7 आणि 8 15, हातचा आला 1, 6 आणि 1 7 आणि हे 7 म्हणजे 77,568. ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं उत्तर आहे. तरीसुद्धा एक ट्रिक आहे ह्याच्यामध्ये, जी इथे तुम्ही ज्यावेळेस एकक स्थानावरनं ऑप्शन कट केले त्यानंतर तुम्ही अजून एक गोष्ट आहे जी इथे करू शकता. 768 गुणिला 101 यांची बेरीज करायची. 1 अधिक 0, 1 अधिक 1 म्हणजे यांची बेरीज झाली 2 गुणिला 7 गुणिला 6. 7 गुणिला 6 किती? 7 आणि 6 13, 13 आणि 8, 13 आणि 8 21 होतात. तर 2 आणि 1 किती झाले? 3. यांना प्रत्येकाला बेरीज करायची म्हणजे 7 आणि 6 13, 13 आणि 6 13 आणि 8 21. जे 21 आलेले आहेत त्याला पण बेरीज करायची आहे म्हणजे 2 आणि 1 3. तर हे जे 3 आले ते आपण लिहिले म्हणजे यांचा गुणाकार किती आला? 6. 3 दुनी 6. तर तुम्हाला आता यांची काय करायची आहे? बेरीज करायची. ऑप्शनची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. म्हणजे हा ऑप्शन घेतला. आता हे 2 ऑप्शन तर कटले होते. 7 आणि 7 14. याची बेरीज किती आली पाहिजे? या दोघांची मिळून 6 आली पाहिजे. 7 आणि 7 14. 14 प्लस 5 किती होतात? 14 प्लस 5 19. 19 प्लस 6, 19 प्लस 6 किती होतात? 25. 25 प्लस 8 किती झाले? 33. तर 33 म्हणजे काय? 3 प्लस 3 किती आले? 6. तर शेवटी सिंगल डिजिट 6 आलेलं आहे. हे उत्तर असू शकतं. दुसरं ऑप्शन एकदा क्रॉस चेक करूया आपण. दुसरं ऑप्शन काय आहे? 7 6 5 6 8. 7 आणि 6 13 प्लस 5 केले तर हे 18 होतात. प्लस 6 केले तर हे 24 होतील. प्लस 8 केले तर किती होतील? 8 आणि 7 32. तर 3 आणि 2 किती? तर 5. तर हा ऑप्शन नाही आहे. तर ऑप्शन क्रमांक काय असणार आहे? याची बेरीज 6 झालेली आहे. अशा टाईपचे गणितं कुठे कामी येतील? तर हे एकदम ज्यावेळेस कॅल्क्युलेशन मोठे असतील आणि तिथे तुम्हाला जर खूपच जास्त टेन्शन आलं, कॅल्क्युलेशन होत नसेल, तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या ट्रिक्स तुम्ही वापरू शकता. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, पण प्रॅक्टिस केलं तर खूप सोपं जाऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांसाठी फक्त 59 रुपयामध्ये इथे यूट्यूब चॅनलची मेंबरशिप मी ऑफर करत आहे. फक्त 59 रुपयामध्ये. लवकरच याची फीस मी 199 करणार आहे, कारण की एक पोल घेतला होता मी. त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी 199 पर्यंत वाढवण्यासाठी मला सांगितलेलं आहे. तर ही फीस आता तुमच्यासाठी 59 रुपयाची काही दिवसांसाठी अवेलेबल आहे आणि काही लोकांसाठीच अवेलेबल आहे. तर लवकरच आमच्या चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती जॉईन करा. तुम्हाला जे काही फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज आहेत ते तुम्हाला इथे अवेलेबल करून दिल्या जातील मेंबरशिप पॅनलमध्ये. प्लस ह्याच्यामध्ये एक ॲडिशनल बेनिफिट म्हणजे तुम्हाला फुकटमध्ये एक गोष्ट मी ऑफर करत आहे, ती म्हणजे आमचे टेलिग्राम ग्रुप आहे एक. त्यावरती तुमचे काही डाऊट्स असतील तर ते मला नक्की शेअर करा. त्या ग्रुप वरती तुमच्या डाऊट्सचे व्हिडिओद्वारे शंका निरसन केले जाईल. तर हे जे व्हिडिओज आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती लगभग 1,500पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत, त्याद्वारे केल्या जाईल आणि मी कंटिन्यू त्यावरती व्हिडिओज अपलोड करत आहेत. तर त्यामधून नक्कीच तुमचे शंका निरसन केले जाईल. तर ग्रुप तुम्ही @गणित1 असं सर्च करून तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला इथे व्हिडिओज डाउनलोड करून बघू शकता. धन्यवाद.